नवनाथ पवार धावतोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. सांघिक धावसंख्येचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा धावफलकावरती. मानाचा अध्यक्ष चषक 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये ही स्पर्धा येऊन ठेपले. गेले अनेक वर्ष या स्पर्धेने प्रत्येक संघाची प्रत्येक प्रेक्षकाच्यानी सर्वांचीच मनं जिंकून घेतात आणि 5व्या पर्वामध्ये यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. महत्वाची कॅच पृथ्वीराज यादवची चुकी करताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला. दोन धावा आल्या. संघाची धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांसाठी पहिल्या बॉल पासून प्रयत्न करत असताना पृथ्वीराज यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून हा येतोय. घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. पहिल्या 2 बॉलवरती संघर्ष करत होता परंतु या बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना पृथ्वीराजच्या बॅटमधून आहे तो षटकार. संघाची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आनंद यांच्यावरती आक्रमण करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. कॅचेसची संधी. ओ माय गॉड पृथ्वीराज यादवचं आज नशीब बलवत्तर म्हणावं लागेल आणि एकाच षटकामध्ये तब्बल 2 वेळा कॅचची संधी निर्माण झाली आणि ती संधी गमावले. फिल्डिंग करणाऱ्या संघाने एक सिंगल आले. सनीकडून ही चुकी होताना एक महत्वाचा खेळाडू एक सफल क्षेत्ररक्षक म्हणून भोर तालुक्यामध्ये नावलौकिक त्यांचा आणि त्यांच्याकडून ही चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलाय. आता आनंद यांनी नवनाथ पवार स्ट्रायकर यांना पाहायला मिळत आहेत. हा बॉल डॉट बॉल आलाय. 5 बॉलच्या पाठीमागे संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 72चं टार्गेट बॅटिंग करत असताना टीम चिखलगाव करंजोशीने दिलंय. हाही बॉल जर पाहिलं तर अगदी डोळ्यासमोरून विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल आलाय. सुरुवातीच्या 4 बॉलवरती धावा आल्या परंतु शेवटच्या 2 बॉलवरती नवनाथ यांना बीट करून जाणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 होते सांगता. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून देखील विजयासाठी 61 धावांची गरज. 18 बॉल 61 धावांची गरज विजयासाठी. हा बॉल थोडासा बाहेर होता. चांगला खेळून काढला. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि बॉल बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. पृथ्वीराजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यानंतर डीके स्पोर्ट पाटील अवॉर्ड जिंती विरुद्ध या 2 संघामधील विजेता संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी सनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक परंतु नो मॅन्स लँड मध्ये खेळाडू नाहीये. बॉलच्या खाली 2 धावा घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धावा.
17 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा फुलटॉस बॉल. पृथ्वीराज यादव अगदी लोअर फुलटॉस होता त्याच्यावरती आक्रमण हल्ला करत असताना बॉलला पाठवले सीमारेषे पलीकडे लांबच लांब षटकार. 72 धावांचं लक्ष आणि या 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पृथ्वीराज यादव आपले इरादे स्पष्ट करणारा षटकार ठोकतोय. अप्रतिम बॅटिंगचा नमुना सध्याच्या घडीला गाव सळवे तालुका पाटणचा हा खेळाडू. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा पुल करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार आलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक 11 धावांचं. हे षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलंय. सनी थोडासा महागडा राहिलाय सध्या चिखलगाव करण जोशी या संघासाठी. लागोपाठचे 2 षटकार आले. संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गच असताना धावफलकावरती धावा लागल्या 29. पृथ्वीराज यादव चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत असताना रबर बॉल हंगाम सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गाजवतोय आपल्या बॅटिंगने. आता 14 बॉलमध्ये 43 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. लक्ष मोठं परंतु जोपर्यंत पृथ्वीराज यादव मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर दुहेरी धावसंख्या आणि 2 षटकार. 4च बॉल झाले. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा. संतुलन बिघड आणि तदनंतर जर पाहिलं तर हा खरा बॉल आणि पृथ्वीराज यादव यांना जे जीवनदान हा बॉल चांगला राहिला आहे परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आता टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या 31. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा रडार मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलंय. पृथ्वीराज यादवच्या बॅट मधून षटकार आलाय. बॅटचं चुंबन घेतलंय कारण की ज्या बॅटने आता सध्याच्या घडीला पृथ्वीराज यादव धावा करतोय. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सनी यांच्यावरती आक्रमण केलंय. लक्ष थोडंसं मोठं होतं परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तदनंतर पृथ्वीराज यादवने आपल्या बॅटिंगचा गिअर बदलला. प्रत्येक बॉलला षटकारामध्ये परावर्तित करत असताना एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. हाई बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का परंतु शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःवरती ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये आता 34 धावांची गरज. 12 बॉल 34 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव शेवटच्या बॉलवरती फक्त एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आता 12 बॉल 34 धावा. प्रति षटक 17 रनचा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज. आनंद आणि संतोष यांच्यामध्ये चर्चासत्र सध्या
सुरू आहे. कोणत्या गोलंदाजाला संधी दिली जाईल, कारण की एक महत्वाचं षटक, या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा रोखल्या तर शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण की सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू पृथ्वीराज यादव स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी विलास आलेत. षटक क्रमांक 3 12 मध्ये 34 करायचे आहेत. पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. संघाची धाव संख्या आता 39 आकड्यावरती. बारा मध्ये आता 33 धावांची गरज विजयासाठी. जास्तीत जास्त बॉल पृथ्वीराज यांना या मॅच मध्ये खेळायचे आहेत, कारण की आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा राहिलाय. या बॉलवरती कोणती धाव घेतलेली नाहीये. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये 33 धावांची गरज आता विजयासाठी. पृथ्वीराज यादव यांना एकाच षटकामध्ये दिलेल्या 2 संधी, आणि तेच सध्या जर पाहिलं तर संघर्ष करायला भाग पडतायत फिल्डिंग करणाऱ्या संघाला. कमी गतीचा बॉल, 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न देखील वेगाने झालाय. डेंजर एंडला धावतोय पृथ्वीराज यादव. तब्बल 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. आता समीकरण जर पाहिलं तर 10 मध्ये आता 31 ची गरज. 10 बॉल मध्ये 31 धावांची गरज. 10 बॉल मध्ये तब्बल 5 षटकार. हे समीकरण सध्याच्या घडीला टीम पूनम स्टार वाटोळे सर्वे संघासाठी. कमी गतीचा बॉल होता. ऑन साइडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये नवनाथ पवार यांना माघारी परतावं लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अजय पवार दाखल होत आहेत. पृथ्वीराज यादव आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नवनाथ पवार इथे बाद झाले. आता समीकरण जर पाहिलं तर येणारे बॉल असतील आता 9 बॉल आणि 30 धावांची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता 8 मध्ये अजून देखील 28 रनची आवश्यकता. 8 बॉल 28. पृथ्वीराज यादव हे टार्गेट पूर्ण करणार का? सर्वच प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले सध्या मानाचा अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये, कारण की जर पाहिलं तर कमी गतीचे बॉल हाताळले जात आहेत. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातोय, परंतु सिंगल डबल वरती समाधान मानावं लागतंय. सध्या काटेकी टक्कर दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 28 धावांची गरज. यावेळेस पहा, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव नाम तो सुना ही होगा, अशा पद्धतीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण 7 मध्ये 22 धावा.
शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट. शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार षटकार अपेक्षित आहे. शेवटच्या षटकामध्ये जर बॅटिंग करणाऱ्या संघावरती प्रेशर कमी ठेवायचं असेल तर या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं अपेक्षित. सध्या पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून षटकार चौकार येणार की स्ट्राईक स्वतःवरती ठेवणार शेवटच्या षटकामध्ये हे देखील येणाऱ्या या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. 7 मध्ये आता 22 धावांची गरज विजयासाठी. सात बॉल 22 धावा. या बॉलवरती आणखीन एक बिग हिट केलाय. हाय आणि हँडसम पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून आणखीन एक आलाय दमदार मानाचा अध्यक्ष चषक या स्पर्धेमधील षटकार. आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पृथ्वीराज यादवच्या नावावरती. मानाचा अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज एकदा बॅटने मानवंदना द्यायचे आहे. 53 धावांची बहारदार खेळी सध्याच्या घडीला करतोय पृथ्वीराज यादव. आता समीकरण 6 बॉल आणि 16 धावांची गरज. 6 बॉल 16 धावा गोलंदाजीसाठी. आता करण जोशी गावाचा पर्याय निवडलाय. संतोष मगदूम बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर या नावाची नेहमी चर्चा राहिली, परंतु गोलंदाजी आता करावी लागेल. 6 चेंडू आणि 16 धावा. जमेची बाजू ही की सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारे खेळाडू पृथ्वीराज यादव नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बाबूराव पाटील आपण टॉस साठी रेडी राहायचं. या दोन्ही संघामधील विनर टीम विरुद्ध पाटील अवॉर्ड जिंकते अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 16 धावा. स्ट्रायकर एंडला अजय पवार. आतापर्यंत पृथ्वीराज यादव यांनी भरपूर संघर्ष करत या मॅचला जिवंत ठेवलंय, परंतु शेवटचे 6 बॉल आणि 16ची अपेक्षा. संतोष गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाठीमागे चाललाय. एक सिंगल आले. आता 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज. उत्कंठा लागली या मॅचची. कोण जिंकणार, कोणत्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार, कोणत्या संघाला या स्पर्धेमधून रजा घ्यावी लागणार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज. मानाचा अध्यक्ष चषक या स्पर्धेमधील सर्वात रोमहर्षक रोमांचक सामना. ज्या स्पर्धेमध्ये पृथ्वीराजचं अर्धशतक आलंय, परंतु मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. महत्वाची कॅच. ओ माय गॉड, पृथ्वीराज यादवला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आतापर्यंत 3 जीवनदान. आज सकाळी चहा सोबत बिस्किट नाहीये तर चहा सोबत नशीब खाऊन आलाय पृथ्वीराज यादव. सातत्याने जीवनदान आणि अशा खेळाडूला जीवनदान देणं हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किती महागात पडू शकतं हे येणाऱ्या काळ आपल्याला सांगून जाईल. आता 4 मध्ये 13 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 2 षटकार अपेक्षित आहेत पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून. 4 मध्ये 13. रबर बॉल हंगामामध्ये सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. ओहो, यावेळेस आणखीन एक उडवलाय, पाठवलाय सीमारेषे पलीकडे. पृथ्वीराज यादव सेट ऑन फायर. पृथ्वीराजच्या बॅटमधून आणखीन एक दमदार उत्तुंग षटकार आलाय. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी हे सांगून देणारा षटकार सध्याच्या घडीला पृथ्वीराज यादव काटे की टक्कर देत असताना हा षटकार ठोकलाय. मैं खड़ा तो सरकार से बड़ा, सबसे बड़ा अशी सांगून देणारी बॅटिंग सध्याच्या घडीला पृथ्वीराज यादव, पाटणचा सुपरस्टार खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये 7 ची गरज. ओहो, यावेळी चांगला चेंडू. संतोष मगदूम यांनी आता कमबॅक केलाय. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि आता या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले.
संतोष यांनी देखील कमबॅक केलाय. कॅच ड्रॉप झाली, तदनंतर आलेला षटकार आणि पुन्हा डॉट बॉल आलाय. 2 मध्ये 7. हा महत्वाचा बॉल पृथ्वीराज यांच्यासाठी. या बॉलवरती षटकार अपेक्षित आहे सध्याच्या घडीला. ओहो, या बॉलवरती कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. आता एक बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये केला पृथ्वीराज यादवने, परंतु या बॉलवरती बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. स्वतःवरती नाराज, स्वतःवरती नाखुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्यांनी देखील आपल्या नावावरती केलं, परंतु संघाला विजयासाठी ज्या धावांची गरज होती ते आतापर्यंत मजल मारू शकलेले नाही आहेत. शेवटचा एक बॉल आणि 7 धावांची गरज. एखादा नकारात्मक बॉल सध्या अपेक्षित आहे संघ पूनम स्टार वाटो यांनी सर्वे संघाला. एक मध्ये 7. एक बॉल मध्ये आता 7 धावांची गरज विजयासाठी. एक बॉल 7 धावा. शेवटचा बॉल चांगला राहिला. संतोष मगदुम यांनी अप्रतिम षटक हाताळलं आणि सामना जिंकला. टीम चिखलगाव करण जोशी या संघानं अभिनंदन. हार्डलक बॅडलक पृथ्वीराज जाधव. आपला खेळ चांगला राहिला. बॅटिंग आवडली असेल तर एकदा पृथ्वीराज जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. सामना जरूर जिंकला टीम चिखलगाव करण जोशीने, परंतु आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांची मन जिंकली पृथ्वीराज यादवने. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चिखलगाव करण जोशी